नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेस आपण या प्लॉटला व्हिजिट केली होती त्यावेळेस हा प्लॉट फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये नव्हता. आज आपण बघू शकता इथं चांगल्या प्रकारे असं फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये आलेलं आहे. आणि आज आपल्यासोबत आहेत प्रोपोर डेव्हलपमेंट प्रोड्युसर कंपनीचे नंदू सर. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया पुढील प्रतिक्रिया याच्याबद्दल ते काय सांगतायत. नमस्कार, मी नंदू कुमावत. आपल्यासोबत आहेत गजानन कुमावत वरुडीचे. यांनी प्रोपोर फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत सूर्यफूल शेतीसाठी आपण त्यांना प्रोत्साहित केलं. ते प्रोत्साहित होऊन त्यांनी सध्या स्थितीला तुम्ही पाहताय आपण त्यांच्या शेतामध्ये उभा आहोत. त्यांनी चांगल्या प्रकारे सूर्यफुलाची पेरणी करून चांगल्या प्रकारे निगराणी केलेली आहे. तर आज ह्या स्टेजला आपण पोहोचलेलो आहे की फुलं लागलेले आपल्याला दिसत आहेत, सूर्यफुलं आलेली दिसत आहेत. सूर्यफुलाविषयी जर बोलायचं जर ठरलं तर हे एकमेव असं पीक आहे जे तुम्ही 12 महिन्यातून कधीही घेऊ शकता. म्हणजे याला असं वेळ नाही आहे की रबीमध्ये घ्यावं, खरीपमध्ये घ्या किंवा समरमध्ये घ्या. तुम्ही कोणत्याही सीझनला हे पीक घेऊ शकता. ह्या पिकाचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या पिकाला पाणी कमी लागतं आणि 4 ते 5 पाण्याच्या पाळ्यामध्ये हे पीक उत्तमरित्या येतं. तर आपण आता बघितलेलं की हे स्टेज फ्लॉवर स्टेजवर आहे. तर फ्लॉवर स्टेजवर असताना त्याला एक पाण्याची पाळी जर दिली तर हे दाणे भरण्याचं जी स्थिती आहे त्याच्यामध्ये दाणे भरण व्यवस्थितरित्या होते. अजून एक याच्यासाठी आपण एक वेगळ्या पद्धतीचा प्रयोग करू शकतो. गुळाचं पाणी जे आपण पंपाद्वारे जर फुलांवर जर मारलं तर आजूबाजूच्या ज्या मधमाशा आहेत त्या मधमाशा फुलांवर अट्रॅक्ट होऊन आकर्षित होऊन ते दाणा भरण्याची जी अवस्था आहे, जी स्टेज आहे, त्याच्यामध्ये दाणा व्यवस्थित भरला जातो. मधमाशा ह्या मधमाशामुळे दाणा भरण्याची जी प्रोसेस आहे ती चांगल्या पद्धतीने होते. आणि मी प्रत्येक शेतकऱ्याला असं आव्हान करतो. बघू शकता इथं चांगल्या प्रकारे असं सगळ्या झाडांना आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आलेलं आहे. आता सध्या या फ्लावरला पॉलिनेशनची गरज आहे. तर आपण जाणून घेऊया नंदू सरांकडून की यामध्ये आपल्याला पॉलिनेशन कसं करता येईल. म्हणजे कृत्रिमरित्या एक पॉलिनेशन याच्यामध्ये करावं लागेल. सर काय प्रोसेस आहे? पॉलिनेशनची नैसर्गिक पद्धत जी मी तुम्हाला पहिल्या याच्यामध्ये सांगितली, मधमाशा पॉल्युशनसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या जर आपल्या आजूबाजूला जर उपलब्ध नसतील तर त्याच्यासाठी एक कृत्रिम पद्धत आहे की ज्यावेळेस सूर्यफूल ह्या स्टेजला असतील तर आपला जो कापूस असतो त्याच्यातली सरकी काढून कापूस घ्यायचा आणि एक आपला रुमाल असेल तर एक हलक्या हाताने प्रत्येक फुलाला ह्या पद्धतीने जर असं जर केलं तर त्याचं पॉलिनेशन व्यवस्थित होतं आणि त्याच्यातला जो दाणा भरण जो आहे सूर्यफुलातला तो उत्तमरित्या होतो, दाणा भरतो. त्याच्यामुळे जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जर मधमाशा नसतील तर ही एक पद्धत आपण अवलंबू शकतो. जर मधमाशांना जर अट्रॅक्ट करायचं जर असेल तर गुळाचं पाणी प्रत्येक फुलावर मारायचं, फवारणी करायची. त्याच्यामुळे मधमाशा अट्रॅक्ट होतात आणि आपलं पॉलिनेशन व्यवस्थित होतं आणि पीक उत्तमरित्या येतं. जेवढे आपल्याला अपेक्षित आहे उत्पादन त्याच्यापेक्षा जास्त येण्याचा फायदा होतो. जर आपल्या आजूबाजूला जर मधमाशा नसतील तर मग ही कृत्रिमरित्या आपण पॉलिनेशन करून उत्पादन वाढवू शकतो. ही पद्धत एकदम अत्यंत सोपी आहे. हलक्या हाताने या फुलाला माया करायचं जेणेकरून याच्यातलं पॉलिनेशन व्यवस्थित होण्यास मदत होते. म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकता की याची जी म्हणजे फुलाची जी स्टार्टिंग होते ती ही जी रिब असते ही आउटर लेअरनं चालू होते आणि याच्यामध्ये 2 मोड्स असतात म्हणजे फिमेल आणि मेल. तर ज्यावेळेस मेल पोलन ग्रेन्स आपण ते कॉटन यावर असं फिरवतो त्यावेळेस ते पोलन ग्रेन्स मेलचे जे असतात ते फिमेलवर पडतात आणि त्यामध्ये फर्टिलायझेशन होतं. आणि ही प्रोसेस केल्यानंतर यामध्ये दाणे भरण्यासाठी सुरुवात होते. बरोबर सर? बरोबर. ठीक. ओके, धन्यवाद.